आमचाही शेवटचा कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या दौऱ्यावर जाणार होतो, परंतु मग मी इथं थांबलो. माझ्या नंतर मी सर्किट हाऊसला जाणार होतो, परंतु आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली की सुरू होती, त्याच्यामुळे मग मी इकडं आलो. आणि इकडं वेगवेगळ्या भागातले लोक, सोलापूर जिल्ह्यातले, आमच्या सांगली मिरज कुपवाड परिसरातले, पुण्यातले, पिंपरी चिंचवड मधले असे लोक येत होते, भेटत होते. उद्या पण सकाळी 7 वाजल्यापासून मी ह्या सगळ्यांना वेळ दिलेला आहे. सांगली महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मिरजेत मोठे राजकीय खळबळ. काँग्रेस नेत्यासोबत मोठा गट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला. सूत्रांची माहिती. मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये मिरज विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गळती सुरू आहे. त्यामध्ये आज सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्याने मिरजेतील राजकारण ढवळून निघाले. काँग्रेस आणि इतर पक्षाचा मोठा गट आज पुणे येथे राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते आहे. मिरज शहरातील प्रभागातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले काही उमेदवार आज थेट नेते राष्ट्रवादी अजित पवार यांच्या भेटीला गेल्याने मिरजेत उलटसुलट चर्चेला उधाण आलेलं आहे. माजी महापौराच्या एका नेतृत्वाखाली 16 जण थेट अजितदादा पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि भाजप पक्षातील माजी नगरसेवक आणि नूतन इच्छुक उमेदवार अशांचा समावेश आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. भविष्यात माजी महापौरांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. स्वतः निवडणूक आयोगाचे प्रमुख यांनी आपल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. त्या निवडणुका जाहीर झालेल्या असल्यामुळं सगळ्याच राजकीय लोकांचे कार्यक्रम बदलले. आमचाही शेवटचा कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या दौऱ्यावर जाणार होतो, परंतु मग मी इथं थांबलो. माझ्या नंतर मी सर्किट हाऊसला जाणार होतो, परंतु आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली की सुरू होती, त्याच्यामुळे मग मी इकडं आलो. आणि इकडं वेगवेगळ्या भागातले लोक, सोलापूर जिल्ह्यातले, आमच्या सांगली मिरज कुपवाड परिसरातले, पुण्यातले, पिंपरी चिंचवड मधले असे लोक येत होते, भेटत होते. उद्या पण सकाळी 7 वाजल्यापासून मी ह्या सगळ्यांना वेळ दिलेला आहे. काहींना कुठल्या प्रभागाच्या बद्दल काही सांगायचं आहे, काहींचं वेगवेगळी मतं. निवडणुका म्हटल्यानंतर कसं झालं पत्रकार मित्रांनो, आमच्या निवडणुका झाल्या, कोणी आम्ही खासदार झालो, कोणी आमदार झालो, कोणी मंत्री झालो, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, सगळी काही पदं मिळाली आम्हाला. पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांची निवडणूक आहे. एक तर 4 वर्ष निवडणुका झाल्या नाही. वास्तविक 2022 ला व्हायला पाहिजे होत्या, त्या 2026 मध्ये आता होत आहे. नवीन कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळावी. बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले, परत निवडणुका पुढे गेल्या. असं करत करत या जरा सगळ्यांना म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला, ही गोष्ट खरी आहे. पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्यात आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद, तालुका पंचायतीचा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे की 50%च्या आतमध्ये आरक्षण पाहिजे. त्याच्यात विशेषतः आपल्या विदर्भातल्या, नंतर मराठवाड्यातल्या 2 आणि विदर्भातल्या बहुतांशी आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही अशा ह्या निवडणुकांचं 50%च्या आतमध्ये आरक्षण आणतील निवडणूक आयोग, कारण सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत. ते झाल्यावर त्याही जाहीर.